नमस्कार, मी राधा टेलर. आज छोट्याशा परीचा ड्रेस शिवायचा आहे आपल्याला. मस्त छान व्हाईट कलरचा आहे. छोट्या छोट्या प्लेट देऊन घ्यायच्या. मस्त नाजूक प्लेट द्यायच्या. जास्त आणि 1 इंच फोल्ड झालं पाहिजे. ह्या पद्धतीने प्लेट द्यायच्या. आपण आता प्लेट देऊन तयार केल्या आहेत. व्यवस्थित बरोबर आल्या आहेत का ते बघायच्या. त्याची साईज बघायची. इकडं तिकडं होऊ नये ह्याची काळजी घ्यायची. आणि आता आपण अस्तर लावणार आहोत, ते आपण फोल्ड करून घ्यायचं. छान छोटंसं अस्तर केलंय त्याला. अस्तर कारण की वरचा कपडा कसा फसकू नये म्हणून. आता ते आपण जॉईंट करायचे. मेन पार्ट आहे ना, त्याला जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त छान दिसते ही फ्रॉक. साईड फिटिंग लगेच करून घ्यायची आहे त्याला. आणि शिल्लकचा जो कपडा आहे तो लगेच कट करून घ्यायचा आहे. दोन्ही पण साईड एकदम व्यवस्थित फिटिंग करून घ्यायची आहे. शिल्लकचं राहिलेलं सगळं कट करून घ्या. आता एकावर एक ठेवून व्यवस्थित बघायचं, मोजून बघायचं व्यवस्थित आलं आहे का ते. आपण आता वरचा बॉडी पार्ट तयार करूया. छान छोटासा बॉडी पार्ट तयार केला आहे. तो फोल्डिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आतमधला भाग जो सुईचा भाग आहे ना, त्याच्यावर अस्तर ठेवलं आहे आणि टीप घालून घेते मी त्याला. आता गळा पण फोल्डिंग करून घ्यायचा आहे. मोंड्याची जी साईड आहे ती पण फोल्डिंग करायची. आतमध्ये नॉट्स टाकायच्या आहेत. आतमधून ठेवले आहे नॉट मी आणि वरतून टीप घालते. अस्तरच्या आतमधून आहे ती. आणि व्यवस्थित टीप घालून अर्धा इंच आणि कट मारून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. कट मारून घ्या तुम्ही. कट मारल्यावर गळा फोल्डिंग व्यवस्थित होतो आणि मोंड्याची साईड पण फोल्डिंग केल्यावर व्यवस्थित होते. आता बघा खूप छान झालं आहे हे. मस्त दिसतोय, फिनिशिंगमध्ये दिसतोय. आणि बंदाचे कसे धागे पण दिसत नाही आहेत. व्यवस्थित फोल्डिंग झाले आहेत बंद. आणि व्यवस्थित 2 पॉईंटच्या अंतराने त्याचं टीप मारून घ्या.